कुंभमेळ्यात येणाऱ्या साधूंविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नितेश कराळे मास्तर अडचणीत आले आहेत. वर्धा शहर पोलीस ठाण्यात विश्व हिंदू परिषदेनं तक्रार दिल्यानंतर नितेश कराळे मास्तरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वक्तव्यामुळे मोठा वाद उफाळण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. कुंभमेळ्यात साधू गांजा फुकायला येतात असं वक्तव्य नितेश कराळे मास्तरांनी केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला. या वक्तव्याविरोधात विश्व हिंदू परिषदेकडून तक्रार दाखल झाल्यानंतर वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. ज्याच्यामुळे या देशाचं भवितव्य आणि भविष्य घडणार आहे असे गोरगरिबाचे पोरं जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत शिकते, त्याच्या ॲन्युअल खर्चासाठी म्हणजे वार्षिक खर्चासाठी शासनाकडे 2,000 करोड नाही आणि 25,000 करोड रुपये ठीक आहे त्या कुंभमेळ्यात खर्च करणार आहे. त्याच्यातले 2-3 हजार करोड रुपये तुम्ही 5,000 करोड वाचवा आणि जिल्हा परिषदच्या शाळेला डायव्हर्ट करा. ठीक आहे, त्या शाळेत कशाला बंद करून राहिले तुम्ही? काय कारण आहे? त्या गोरगरिबाच्या पोरानं कुठं शिकायला जायचं? गोरगरिबाचा पोरगा कॉन्व्हेंटमध्ये 30,000ची फी भरू शकते का? त्याच्यानंतर गोरगरिबाचा पोराले त्या शाळेत पाठवासाठी 10 किलोमीटरले बस लावून द्या लागन, त्याचे पैसे तो देऊ शकते का? ह्या मुद्दा मी तिथं मांडला. ठीक आहे, आणि याची शहानिशा न करता माझ्यावर केस दाखल केली. तर माझं म्हणणं एवढंच आहे का अशी केस मी आता पोलीस स्टेशनला जाणार आहे आणि देवेंद्र फडणवीसच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे. का देवेंद्र फडणवीसांनी सभेत प्रचार सभेत फोकणाऱ्यात आणल्या का मी या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची आल्याबरोबर कर्जमाफी करीन सत्तेत आल्यावर. देवेंद्र फडणवीसवर 302चा गुन्हा दाखल करावा. जर करत नसन तर मग ठीक आहे, माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा देवेंद्र फडणवीसवर करावा. ठीक आहे, ही मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो. नाही करत असन तर मग त्या पोलीस स्टेशनवर मी आंदोलन नेल्याशिवाय ठेवणार नाही. कराळे मास्तरांनी नाशिक येथे होऊ घातलेल्या कुंभमेळ्यावर सरकार अनावश्यक खर्च करत असल्याचाही आरोप त्यांनी केला. नितेश कराळे मास्तरांनी मंत्री गिरीश महाजन यांनाही खुलं आव्हान दिलं आहे. नाशिकच्या कुंभमेळ्यात जर साधूंनी गांजा पिला नसेल तर मी 10 लाख रुपयांचं बक्षीस देईन आणि जर साधूंनी गांजा पिला असेल तर गिरीश महाजन यांनी सत्ता सोडावी, असा दावा यावेळी कराळे मास्तरांनी केला. नाशिकच्या कुंभमेळ्यात येऊन गांजा फुंकणाऱ्या साधूंसाठी सरकारजवळ 25,000 कोटी रुपये खर्च करू शकते, पण गरिबाच्या मुलांसाठी जिल्हा परिषद शाळांच्या वार्षिक खर्चासाठी 2,000 कोटी रुपये सरकारकडे नाहीत, अशी टीका कराळे मास्तरांनी यावेळी केली. निवडणुकीत प्रचारात देवेंद्र फडणवीस यांनी खोटी आश्वासने दिल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधातही तक्रार दाखल करणार असल्याचं कराळे मास्तरांनी सांगितलं. या प्रकरणामुळे वर्धा जिल्ह्यात राजकीय सामाजिक वातावरण तापलं असून पुढील घडामोडींवर सर्वांचं लक्ष लागलं आहे. गिरीश महाजननी माझ्या प्रश्नावर असं म्हटलं का गांजा साधू ठीक आहे, संत तर म्हणता येणार नाही, साधू पेत नाही. ठीक आहे, हे आम्ही खपून घेणार नाही. माझ्या विरोधात पोलीस तक्रार सुद्धा वर्धेत दाखल केली का मी असं म्हणलं म्हणून. तर मी 10 लाख रुपयाचं बक्षीस लावतो. किती लाखाचं? 10 लाखाचं. नाशिकच्या कुंभमेळ्यात 10 लाख गिरीश महाजनांनी हारावे, नाही तर मी हारतो, नाही तर यायनं सत्ता सोडावी. जर तिथं गांजा फुकणारे जर साधू मिळाले नाही, किती 10 लाख नाही, सत्ता सोडा लागले यायले. जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि ठीक आहे ते गिरीश महाजन म्हणत असन का नाशिकच्या कुंभमेळ्यात एकही संत तिथं साधू येणार नाही का जो गांजा फुकणार नाही. अरे आमची परंपरा ही संत ज्ञानदेवाची, संत तुकारामाची, संत एकनाथाची, संत ठीक आहे गोरा कुंभाराची, संत तुकाराम महाराज, संत ठीक आहे तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगे महाराज, हे संत आहे ज्यांनी समाजासाठी काहीतरी केलं, समाजाचं भलं घडून आणलं. तेव्हा समाज इथपर्यंत घडला. ठीक आहे, गांजा फुकून समाजाला का आदर्श द्यायचा राहिला आणि त्या कुंभमेळ्यातून समाजासाठी का भेटणार? माझा कुंभमेळा घ्यायला विरोध नाही, पण झाडं कापू नये आणि 25,000 करोड एवढा अवाढव्य खर्च कुंभमेळ्यावर करण्यापेक्षा पोट्याचं भवितव्य जास्त महत्वाचं आहे, त्याच्यावर खर्च करावा. ठीक आहे, 4-5 हजार करोड रुपये जो वार्षिक खर्च 2,000 करोड आहे जिल्हा परिषदच्या शाळेचा, त्याच्यावर खर्च करावा. ठीक आहे, जर हे खरंच माझ्यासोबत एवढी हे म्हणत असून का खपून घेणार नाही तर चॅलेंज न देतो यानं सरकारचा राजीनामा द्यावा. आम्ही असं म्हणावं का तिथं तुम्ही आम्हाला दाखवून द्या गांजा फुकणारा एक तरी साधू संत. ठीक आहे, तर मी 10 लाख रुपये हारीन, यानं सरकार सोडावं. चॅलेंज आहे आपलं, लागलं आजच चॅलेंज.